नमस्कार, मी विनय आरडे. शिवसह्याद्री मराठी न्यूज चॅनलवरून आपणास बातम्या देत आहे. जर अद्याप आपण आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर ते करा आणि आमच्या बातम्या आपणास आवडत असतील तर लाईकही करा. भारतीय युवा शक्ती सांगली महाराष्ट्र यांचा गेट टुगेदर कार्यक्रम संपन्न. भारतीय युवा शक्ती सांगली महाराष्ट्र यांचा गेट टुगेदर कार्यक्रम नुकताच सांगली येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सुप्रसिद्ध चितळे उद्योग समूहाचे उद्योजक श्री गिरीश चितळे यांनी भूषविले होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून युनिकॉर्न ग्रुपचे श्री विजय भगत, बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर श्री तेजस जाधव यांची उपस्थिती होती. तर चंद्रकांत पाटील यांची विशेष उपस्थिती होती. मॅप शेअर सांगलीचे सुहास खांबे, EIG सांगलीचे संजय खांबे, सांगली चॅप्टर शेअरचे सतीश वाघ यांची विशेष उपस्थिती होती. या प्रसंगी श्री विजय भगत यांनी आपला उद्योजकीय प्रवास कथन केला. तर उद्योजक आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि चितळे उद्योग समूहाचे उद्योजक श्री गिरीश चितळे यांनी उपस्थितांना मार्केटिंगचे महत्त्व समजावून सांगितले. श्री गजानन माने यांनी मेंटॉर ॲपबद्दल उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. धन्यवाद. पाहूयात या कार्यक्रमाचा एक प्रमुख व्हिडिओ. मेंटॉर मेंटी जो मी आता मीटिंगला मी हजर होतो, तर मला आवडलेला विषय परमने साहेब खूप आहे की मेंटॉर मेंटी हा जो विषय आहे खूप चांगला विषय आपण घेतलेला आहे. तर मेंटीनं मेंटॉरचा उपयोग म्हणजे परमने साहेबांनी डॉक्टर साहेबांनी जसं सांगितलं की माझा मेंटी काम करतोय, तर सगळ्यात महत्वाचं आहे की डॉक्टर साहेबांनी तुम्हाला वेळ दिला, हे खूप महत्वाचं आहे. आणि जर तुम्ही या माध्यमातून गेला नसता तर हे वेळ डॉक्टर साहेब मला वाटते काय दिला असता असं मला नाही वाटत. त्यामुळं तुम्ही सुद्धा डॉक्टर साहेबांच्या बद्दल असता. तर मेंटॉर आणि टीचर याच्यामध्ये फरक काय आहे बघा, किंवा मेंटॉर आणि आपण काय म्हणतो की ट्रेनर, याचा फरक असा आहे माझ्या दृष्टीनं. मेंटॉर म्हणजे पूर्ण त्याला तुम्ही स्वतः त्यांनी काहीतरी केलेलं असतं आणि मग तुम्हाला शिकवलेलं असतं. ट्रेनिंग म्हणजे ट्रेनिंगचे भरपूर विषय असतात की ट्रेनिंग दिलं जातं, पण ऍक्च्युली ट्रेनर जो असतो तो शिकवतो आणि पुढे जातो, पाठीमागं काय करतोय बघत नाही. मी तुला हे सांगितलं तर मग केलाच का नाही. तर तुम्ही साहेब मला तर माहित नाही तुम्ही काय काय बघताय त्याचं, पण बॅलन्स शीट सुद्धा तुम्ही त्यांच्या बघायला पाहिजे असं माझं एक वैयक्तिक मत आहे. म्हणजे त्यांनी दाखवायला पाहिजे तुम्हाला. म्हणजे जर तुम्हाला मेंटॉर मानला असेल, त्यांनी गुरु मानला असेल तर ह्या दृष्टीनं मेंटॉर मेंटिंगचं मला खूप आवडलेला विषय आहे आणि त्याचा फायदा मेंटी लोकांनी घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. बोलण्यासारखे विषय बरेच आहेत आणि वेळ पण बराच झालाय मला वाटतंय. मला विषय दिलेला आहे साहेब, तुम्ही कसं घडला त्याच्यावर थोडं बोला म्हणून. तर मला थोडी माहिती अशी पाहिजे की आपल्याला आता उद्योग चालू केलेली लोक, नवीन उद्योग चालू केलेली लोक जरा प्लीज मला हात वर करा, म्हणजे थोडं मला माहिती पाहिजे. आणि बाकीचे विद्यार्थी जे आहेत अजून बिझनेस चालू केला नाही असे किती जण आहेत. म्हणजे बिझनेस चालू करायचा तुम्हाला, बरोबर? बिझनेस चालू करायचा म्हणून झालाय ना, ठीक आहे. तर आता ज्या लोकांनी आता हात वर केला होता त्याच्यामध्ये मला सांगा की बिझनेस करायचा मी ठरवलाय अशी किती जण आहे आणि काय करायचं ठरवलंय? विद्यार्थी लोकांनी जे आता हात वर केला की मी बिझनेस करायला ठरवला, त्याच्यामध्ये ठरवलाय का बिझनेस असं कोण आहे का? अजून काय माहिती नाही, अजून माहिती नाही असं काय? म्हणजे काय होते बघा की आपण एसटीच्या मध्ये जातो आणि आपल्याला जायचं असते कोल्हापूरला, पण गावच माहित नाही कुठल्या गावात जायचं, यांची बसणार कुठल्या, बरोबर आहे? तर आपण ते ठरवायला पाहिजे. ठरवलंय का कोणी आपल्यामध्ये? कोणी जर हात वर केलं ठरवलंय, तुमचं नाव सांगा मला. तुम्ही काय ठरवलंय? एकदा याच्यासाठी टाळ्या होत्या. एवढंच सांगायचं की तुम्ही ठरवायला पाहिजे होता टार्गेट जर आपण ठरवलं तर पुढे जायला आपल्याला सोपं जातं आणि मग आपण त्या दृष्टीने वाटचाल करतो. मग त्यात बऱ्याच गोष्टी आहेत. स्ट्रॅटेजीमध्ये आपल्याला शिकवल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत की बाबा 5 वर्षाचा प्लॅन पाहिजे मला, 5 वर्षासाठी आपण काय काय करायला पाहिजे, 5 वर्षासाठी करायचं तर 1 वर्षासाठी काय करायचं, ह्या गोष्टी सगळ्या त्याच्यामध्ये येतात. आता
मी सुद्धा तुमच्यासारखंच विद्यार्थी मित्रांनो अगदी लहान म्हणजे छोट्या गावातून आलोय, करोली मध्यमवर्गीय कुटुंबातून मी आलोय. माझे वडील मुख्याध्यापक होते आणि शेती असल्यामुळं मध्यमवर्गीय कुटुंबात आलो आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण, त्याच्यानंतर हायस्कूल मनेराजुरीला, आमच्या गावात हायस्कूल नसल्यामुळे मनेराजुरीला हायस्कूल, त्याच्यानंतर KWC आणि मग वसंतदादांनी जे इंजिनिअरिंग कॉलेज चालू केलं की दादांच्यामुळे मी इंजिनियर होऊ शकलो. कारण त्यावेळी जे दादांनी एक काय म्हणतो आपण की विना अनुदानित असेल आणि जे इंजिनिअरिंग कॉलेजचं जाळं चालू केलं त्यावेळी महाराष्ट्रात, तर त्यामुळे मी इंजिनियर होऊ शकलो. तर अशा ह्याच्यात मी इंजिनियर झालो.